बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्ह्यातला शेतकरी दुहेरी आसमानी संकटात सापडलेला पाहायला मिळतोय. कारण गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही. त्यामुळं जी काही शेतकऱ्यांनी जी काही पिकं होती सुरुवातीला पेरले गेलेले ते पिकं आज जळून जाताना पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी आता विशेष लक्ष या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे देणं गरजेचं आहे, जेणेकरून इथला शेतकरी जगला पाहिजे. या शेतकऱ्याला कुठेतरी आधार दिला पाहिजे. याच धर्तीकोनातून मी आहे सध्या बीडच्या जवळ असणाऱ्या या खालापुरी परिसरात. या पद्धतीनं शेतकऱ्याचं जे काही सोयाबीन आहे अशा पद्धतीनं वाळून गेलंय, कुट्ट झालंय, जेणेकरून शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागणार नाही. कारण शेतातलं पीक शेतातच वाळून चाललंय, जळून चाललंय. अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही शेती आहे या शेतीमध्ये एकही शेंग या इथल्या पिकाला लागलेली पाहायला मिळत नाही. कारण हा शेतकरी आज रोजी उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय. मात्र या शेतामध्ये पेरणीसाठी त्याला हजारो रुपये खर्च करावे लागलेत. कारण पेरणीचा खर्च आहे, खताचा खर्च आहे, या ठिकाणी मशागतीचा खर्च आहे. ही शेती केवळ पाणी नसल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे अक्षरशः करपून गेली आहे. राज्य सरकारनं याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून इथला शेतकरी खऱ्या अर्थानं जगला पाहिजे. ही जी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अक्षरशः अशा पद्धतीनं इथला जे काही पीक आहे ते पीक अशा पद्धतीनं जळून गेलंय. ह्याला फक्त काडी उरली आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर या पिकाला एकही शेंग नाही. शेंग नसल्यामुळं या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडणार नाही. राज्य सरकारनं विशेष लक्ष बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्याकडे देणं गरजेचं आहे, जेणेकरून तो जगला पाहिजे. त्याचं झालेलं नुकसान भरपाई म्हणून नक्कीच दिली गेली पाहिजे.